नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषी मित्र शिवाजी गायकवाड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. खूप दिवसापासून तुम्हाला व्हिडिओ दिलेला नाही, त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचे मला कॉल आणि कमेंट आले तुम्ही व्हिडिओ का केला नाही. पण सध्या मी थोडं काम होतं त्यामुळे मी बनवलं नाही. पण आज खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहे. त्यामध्ये आहे गहू. आता सध्या मार्केटमध्ये शेतकऱ्यांनी सर्व प्रकारचे पेरणी केलेली आहे. त्यामध्ये गहू आहे, ज्वारी आहे, करडा आहे, हरभरा आहे, ऊसाची लावण झालेली आहे. त्या पूर्ण पिकाला शेतकरी पाणी देत आहे. सर्वात महत्त्वाचं सध्या पीक म्हणजे गहू. पण गहू या पिकाला पाणी किती द्यावं आणि किती दिवसांनी द्यावं हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहीत नसतं. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना गव्हाच्या पाण्याबद्दल पूर्णपणे कधी द्यायचं, कुठल्या स्टेजला द्यायचं हे सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत ऐका. गव्हाच्या 4 स्टेज आहेत. त्या स्टेज म्हणजे पाणी देणं गरजेचं आहे. जवळपास गहू पेरल्यानंतर 21 दिवसांनी एक अशी स्टेज येते, ग्राउंड रूट इनिशिएशन म्हणजे मुकुट मुळी अवस्था. या टायमाला मुळांची म्हणजे मूळ निघायला चालू होतात, मूळ फुटायला चालू होतात. त्या टायमाला जर तुम्ही गव्हाला पाणी दिलं, सर्वात उत्तम स्टेज म्हणजे ग्राउंड रूट इनिशिएशन, मुकुट मुळे सुटण्याची अवस्था. त्या टायमाला तुम्ही पाणी देणं गरजेचं आहे. हे झालं पहिलं पाणी. नंतर पाणी देत असताना 40 ते 45 दिवसानं पाणी देणं गरजेचं आहे. स्टेम इलॉंगेशन म्हणजे कांडी फुटण्याची अवस्था. ह्या टायमाला पण गव्हाला पाणी देणं गरजेचं आहे. तर तुम्ही पाणी जर दिलं तर कांड्या मजबूत होतात आणि कांड्याची साईज पण मोठी वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांनी या दुसऱ्या स्टेजला पण पाणी देणं गरजेचं आहे. तिसरी स्टेज आहे जवळपास फ्लॉवरिंग आणि मिल्क स्टेज. ही स्टेज येते 60 ते 65 दिवसांनी. ह्या टायमाला पण पाणी शेतकऱ्यांनी देणं गरजेचं आहे. त्या टायमाला फ्लॉवरिंग आणि मिल्क स्टेज म्हणजे कसं असतं, फुल पण लागतं आणि दुधाळ अवस्था असते. त्या टायमाला पण गव्हाला पाणी देणं गरजेचं आहे. त्या टायमाला जर तुम्ही पाणी दिलं तर फुलांची संख्या चांगली वाढते आणि दुधाळ जे निघणार असते ते पण चांगल्या पद्धतीनं त्या गव्हामध्ये तयार होत असतं. आणि चौथी स्टेज आहे डफ स्टेज. त्याला आपण थोडक्यात म्हणतो दाणे भरण्याची कंडिशन, दाणे भरण्याची अवस्था. त्या टायमाला कसं असतंय, ज्यावेळेस तुमचा चीक अवस्था असते, चीक अवस्था नंतर दाणे भरण्याची अवस्था असते. या टायमाला जर तुम्ही पाणी दिलं तर दाणे मजबूत होतात, टणक होतात, मोठे होतात. त्यामुळे गव्हाला ह्या चौथ्या स्टेजला पण पाणी खूप गरजेचं असतं. त्यामुळे जर शेतकरी जर तुम्हाला पाण्याची कंडिशन चांगली असेल, पाणी द्यायची कंडिशन तुमच्याकडे अवेलेबल असेल, तर शेतकऱ्यांनी या 4 स्टेज म्हणजे पाणी देणं गरजेचं आहे. पहिली आहे ग्राउंड रूट इनिशिएशन, त्याला मुकुटमुळी अवस्था म्हणतात. दुसरी आहे स्टेम इलॉंगेशन म्हणजे त्याला आपण कांडी फुटणे म्हणतो. तिसरी अवस्था आहे 60 ते 65 दिवसांनी येणारी फ्लोरा आणि चिक अवस्था, फ्लॉवरिंग स्टेज आणि मिल्क स्टेज. चौथी आहे डफ स्टेज, त्याला आपण म्हणतो दाणे भरणे. या 4 अवस्थेत जर म्हणजे पाणी दिलं तर गव्हाला 100% पुरेपूर फायदा होतो. हे झालं तुम्हाला जर तुमच्याकडे पाण्याची उपलब्ध असेल तर. कसं आहे, बऱ्याच शेतकऱ्याकडे 4-5 पाणी देऊ शकत नाहीत. असे काही शेतकरी आहेत त्यांच्याकडे फक्त एकच पाणी देऊ शकतात. अशा शेतकऱ्यांनी पाणी कधी द्यायचं, 18 ते 21 दिवसांनी. म्हणजे ज्यावेळेस ग्राउंड रूट इनिशिएशनची कंडिशन येते, मुकुट मुळे येण्याची ज्यावेळेस अवस्था असते, त्या टायमाला शेतकऱ्यांनी त्या टायमाला पाणी देणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे 2 पाणी द्यायची कंडिशन आहे त्या शेतकऱ्यांनी 18 ते 21 दिवस आणि 40 ते 65 दिवसांनी पाणी द्यायचे. म्हणजे जवळपास फ्लॉवरिंग स्टेज नाही, फ्लॉवरिंग स्टेज नाही, मुकुटमुळे अवस्था. आणि दुसरी आहे इलॉंगेशन स्टेज म्हणजे स्टेम इलॉंगेशन. स्टेम इलॉंगेशन त्यामुळे तुम्ही ह्या 2 स्टेजला पाणी देणं गरजेचं आहे. आणि ज्या शेतकऱ्याकडे 3 पाणी द्यायची कंडिशन आहे, उपलब्धता आहे, अशा शेतकऱ्याने 18 ते 21 दिवस, 40 ते 45 दिवस आणि 60 ते 65 दिवस अशा 3 स्टेज मध्ये पाणी देणं गरजेचं आहे. आणि कसं आहे, पाणी हे देत असताना हे पिकाची अवस्था झाली, पण पाणी द्यायची अवस्था पण ह्या पिकाच्या अवस्थेनुसार हे 4 स्टेज झाल्या. बरं, जर तुम्हाला आणखीन पाणी द्यायचं असेल, समजा तुमच्याकडे पाण्याची उपलब्धता जर असेल, तुम्ही आणखीन 1-2 पाणी देऊ शकता. फक्त एवढंच करायचं, गव्हामध्ये पाणी साचलं नाही पाहिजे, अशा पद्धतीनं तुम्ही पाणी द्या. हे झालं पिकाच्या अवस्थेनुसार, बरोबर आहे. आणि जमिनीच्या अवस्थेनुसार पण पाणी देणं गरजेचं आहे. कसं आहे, ज्या शेतकऱ्याची चिकण मातीची जमीन आहे त्या ठिकाणी पाणी कमी लागतं. ज्या शेतकऱ्यांची जमीन ही गाळाची आहे त्या ठिकाणी मीडियम पाणी लागतं. पण ज्या शेतकऱ्याची जमीन वाळू म्हणजे ज्या शेतकऱ्याच्या जमिनी मातीमध्ये वाळूचं प्रमाण जास्त आहे, अशा शेतकऱ्याला पाणी जास्त द्यावं लागतं. कारण त्या ठिकाणी पाणी जास्त जिरपतं. त्यामुळे त्या ठिकाणी शेतकऱ्याला कमीत कमी 6 पाणी द्यावं लागतं. चिकन माती जमीन असेल तर त्या ठिकाणी शेतकऱ्याला 4 पाण्यामध्ये त्या शेतकऱ्याचं गहू निघतं. त्यामुळे शेतकऱ्याने पाणी देत असताना ह्या 4 स्टेज जाणून घेणं गरजेचं आहे.
कुठली स्टेज किती दिवसाला येते आणि किती दिवसानं पाणी देणं गरजेचं आहे. पेरणीनंतर तुम्ही पूर्णपणे शेड्यूल करा, अशा स्टेजने पाणी द्या. आता सध्या जवळपास प्रत्येक शेतकऱ्याचा 1 महिन्याचा गहू झालेला आहे, त्यामुळे पहिलं पाणी झालेलं आहे. म्हणजे मुकुट मुळे फुटण्याची अवस्था होऊन दुसऱ्या अवस्थेमध्ये गहू गेलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दुसऱ्या अवस्थेपासून पूर्णपणे अवस्था बघून अशा पद्धतीने तुम्हाला मी पूर्णपणे सांगितलेलं आहे. जर काही अडचण आली तर मला संपर्क करा आणि आपली जर माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. अशीच तुम्हाला मी माहिती घेऊन येतो. कृषी मित्र शिवाजी गायकवाड. धन्यवाद.